बोला. का म्हणजे आपल्या माणसाला भेटायला येणारच ना. का बिग बॉस पासून भेटायचं पण तुम्ही बिझी. आपला माणूस म्हणून त्याच्या आईला बिग बॉस आपल्याला 4 महिन्यानं आलीस होय तू. 4 महिन्यानं आलीस होय तू. 4 महिन्याने का माहितीये बिग बॉस झाला काय तर काम काढून आल्यास तू. काही येणार नाहीस. नाही रावल्याच्या हातात हात मारल्यास तू. व्हिडिओ चालू आहे काय. बर काही नाही, मी बिनकामासाठी आलेली नाहीये. गेली 4 महिने तुम्ही इथं किती होतात इथंच आहे मी. आता अलीकडे 3 महिने इथे नव्हता. 3 महिने इथे नव्हता. आमच्या बाचा काय ऊस गेला 3 महिने मी इथं नाही म्हणाला. सगळे कार्यक्रम चालू आहेत. इकडे पाहुणे, इकडे मान्यवर, डीपी दादा सुपला शॉट, सगळीकडे सुपला शॉट चालू आहे. तू काय आला जरा सांग जरा. मी काम सांग. महत्वाचं काय तर आणले बहुते. तिथं सगळे बुके आहेत. सो खायला आणले का बुके मला द्यायचा होता खरं. आणि गोड मी खात नाही. प्रेमानं गोड मी खात नाही. गोड नाहीये. 1 बाईटची बिर्याणी आणली माझ्या लाडक्या भाऊजींसाठी. खरंच मला व्हिडिओ नाही करायचाय. ऐका, मी फक्त बोलायला भेटायला आली आहे. काम सांग की. काम शपथ नाही. आई शपथ सांगू. आता काय मंदी बिर्याणी आणि शाही चिकन काय तर होतं ते रहमतुल्लाला ते तर खाल्लो मी आता. असू दे, ते आणले मी एवढ्या प्रेमाने आणले. पोट भरलंय माझं. काय पोट भरलेलं हे बघ हे मटणाचा डाग अजून शर्टावर आहे बघ. अंडे तर खायचंच नाही मी. 1 बाईट वाल्याला सांगितले मी डीपी दादांसाठी घेऊन चाललोय. चांगलं बनव, माझ्या भाऊजीला आवडायला पाहिजे म्हणून. माहिती का मी खाणं अशक्य आहे. सोड. खायलाच पाहिजे. पासी म्हणजे मी जागा असली पासी ना. मी खायला पासी बरोबर आहे. जागा असली पासी ना. जागा एक घास तरी खायचंच त्यातला. नाही शक्य आहे. एवढं प्रेमाने माणसाने लिहिलं. अरे नाही काही दुकानात गल्ल्यावर बसून असं अंडी मटण खाते कोण. ज्यांनी कधी मटण चिकन खाल्लेलंच नाहीये. छान आहे, खाऊन घ्या. खास खरंच मी मनापासून मी यांना विचारलं माहितीये. मला भाऊजींना भेटायला अर्ध दांडा आहे की हे काय तिकडे इकडे अख्खं तोंडात बसायला नको काय ते म्हणून अर्धा कट करून. पोटात जागा नाही ग. असू दे, घरी घेऊन जावा, गरम करून खावा. काकीला सांगा गरम करून द्यायला. स्पेशल मी विचार केला, म्हटलं मला बुके न्यायचं नाहीये. बुके नेला तर फुलं सगळी अशी उद्यापर्यंत. आणि ती मला माहिती होते हे असं 1000 बुके असणार. ज्या गोष्टीमुळे आमचा माणूस तृप्त होईल अशी गोष्ट काय. मटन बिर्याणी नॉट अंडा बिर्याणी. अंडा नाही, चिकन बिर्याणी. चिकन आहे त्याच्यामध्ये. चिकन तर मी खायचं नाही खात. मटन बिर्याणी त्याच्याकडे नव्हती. आता आम्ही जयसिंगपूर मधून येताना शोधत आलतो. सगळी दुकानं 3 वाजेपर्यंत बंद होत आली होती. मग एका ठिकाणी ती पण क्वालिटीची पाहिजे, चांगली पाहिजे. रहमतुल्ला मधूनच आणणार होते पण मिरजच्या पुढे आल्यानंतर माझ्या लक्षात तिथे जाऊन सांगितलं असतं की नाही मला नाही आलं. तिने सांगितलं असते नेऊ नका म्हणून. का आताच खाऊन आलोय. आताच खाऊन गेलेत. मग बाकी कशी काय आल्या तिकडं काम सांग. खरंच भेटायला आले शपथ. मला देवकीला विचारा मी किती ह्याच्यापासून माहितीये असं भेटायचं. हे महत्वाचं काम आहे. ही अँकर आहे. बोर्ड घेऊन काय फिरायला इथं माझ्या टेबलावर तुला बोर्ड घेऊन यायचा काय संबंध होता. आता मी कार्यक्रम करायला गेले होते आज. ठीक आहे ना, तू कार्यक्रम करायला गेलीस. ह्यो बोर्ड घेऊन माझ्या टेबलावर यायचा काय संबंध आहे. बरं असू दे. कसं चालत आल्यास. होय गाडीत ठेवून यायला पाहिजे होतं काय. तुमच्या गाडीतून जायचंय म्हणून आले. म्हणजे जाताना तुमच्या गाडीतनं जायचं घरला. ते सनरूफ मधनं असं त्यासाठी आलो आम्ही. सनरूफ मधनं असं बाहेर यायचं. बोल कसं काय. माझ्या पिल्लूला भेटायचंय. खरं सांगते. कोण पिल्लू. मी आजपर्यंत बिग बॉस कुठलाही बघितला नव्हता. हिंदी वगैरे कुठलाच. आणि मला त्या बिग बॉस मध्ये किती मला हेक्टिक झालं माहितीये. शाळेने यायचं 6:30 वाजता. बिग बॉस चालू होणार 9 केलं प्रमोशन. प्रमोशनसाठी शपथ नाही आले मी. खरंच प्रमोशनसाठी शपथ नाही आले. केलं म्हटलं तरी पण आवरायचे स्वयंपाक. का तर मला शेवटपर्यंत कुठला ऍडव्हर्टाईज लागली पळत जाणार, भाजी फोडणी टाकणार, परत येऊन इकडे बसणार. 10 वाजेपर्यंत बसायचे. रोज रात्री झोपायला उशीर व्हायचा. हसा नाही खरंच. आणि मग मला सासूबाई ओरडायच्या कसं कोण सांगते तुला एवढा वेळ टीव्ही बघायला. फक्त आणि फक्त बघत होते आम्ही दोघं. राहुल पण बघत होता.
राहुल म्हटल्याला बरोबर वाटत नाही, ते राहुल्या म्हणतेस तेच बरोबर आहे. कसं हाक मारतेस? मी होय त्याला ढोबळ्या टाकू नका व्हिडिओवर. काय लाईव्हच आहे. महाराष्ट्र बघायला तुम्हाला राहुल सरला लाईव्ह या म्हणतो 2 मिनिटं. नाही ढोबळ्याच म्हणते, प्रेमाने ढोबळ्या म्हणते. माझ्यापेक्षा जरा जाड आहे. नाही ढोबळाच आहे आणि प्रेमानं काय ढोबळाच आहे तू आणि राहुल्या. पण इकडे काय बिग बॉसला जाऊन आल्यापासून बॉडी बिडी फॅन्सी कपडे आणि मग मी काय म्हणणार होते माहितीये का, येताना त्या निकीचं काय पार्लरचं सामान चोरून घेऊन आणलंय का काय? काय तिथं मिलो वय एवढा गोरा कसं पण दिसायला लागला? जोरात आलं म्हणजे अगं कसं आहे, माझा नॅचरल कलर आहे ना. आम्हाला नॅचरल कलर अगोदरचा माहिती आहे. आता असं नाही तेव्हा काय व्हायचं ना, क्रिकेट खेळायचं की नाही त्याच्यामुळे ते टॅनिंग व्हायचं. आता जात नाही क्रिकेट बंद आहे ना क्रिकेट. का? मित्र वाट बघत असतात. नाही मैदानात काम चालू नाही. हा आता काम चालू आहे, मैदानात बांधकाम चालू आहे. शिवांश माहितीये जेव्हा एंट्री झाली, मला त्या दिवशी लवकर यायचं होतं एंट्रीला, स्कूलमधून मला वेळ मिळाला नाही. आणि अक्षरशः म्हणजे त्याला मला खांद्यावर घे आणि काय म्हणते माहितीये का, मी त्याला छान वाटलं त्याला भेटायचं, त्याला एकदा घेऊन येणार. अपॉइंटमेंट घे. भाऊजीला भेटायला आम्हाला अपॉइंटमेंट लागत नाही, आम्ही हक्काने कधीही येऊ शकतो. मग का फोन केले यायला लागले म्हणून? इथं आहे का नको बघायला नको काय? तुम्ही दौऱ्यावरती आता कुठं होता कार्यक्रम? आता आज नाजऱ्याला होता, लग्न सोहळा होता. बर नाजरे नाजरे मी ह्यात का काळे दिसायला फोटो? का करतेस एवढा मेकअप? लागतो तिथं बघितलं ना बिग बॉस मध्ये, करत होत्या की नाही? करत होत्या की नाही? अंकिता इथे एवढी गोरी असून मेकअप आणि किती किट होत ते. मग सध्या 79 लिपस्टिक होत्या त्या निकिताकडे. लिपस्टिकचे कलर 79 मेजलेत, मी काउंट केलाय, दाखवलाय की टीव्हीला. बघितलं की 79 लिपस्टिक होत्या. आणि काय 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 कसं वाटायचं प्रकार. माहितीये, सुरुवातीला जेव्हा असं जरा आता सांगावं असं की दाखवा परफॉर्मन्स, बोला काहीतरी असं विरुद्ध, त्यांच्या विरुद्ध हे कॉन्टॅक्ट. फोन करशील की नाही शाने? होय फोन काय बंद मोबाईल होता मॅडम? नाही आमचा काही मोबाईल काढून घेतलेला असायचे ना. कसं देतील मोबाईल? हो राहुल सरांचा फोन आहे. हॅलो हॅलो अहो काय दीपिका काय दिसणार की? अरे लाईव्हला गेलो नाही, उगं तुझ्या बायकोला सांगितलं लाईव्ह गेले म्हणून. तुझी बायको काय म्हणायला माहिती आहे काय, मी आमच्या नवऱ्याला ढोबळ्या म्हणून हाक मारतो म्हणून. हसतोस काय, ढोबळा देतो. आणि टचका लागला. कोण आठवण काढली? श्वेता? हा? कविता बोलला नाहीस तू रावल्या? बर बर ठेवतो ग बस. मला म्हटलं सांगितलंय सगळं. कोण श्वेता? श्वेता बिता कोण नाहीये. अरे होय, ओनली माधुरी. नाही नाही, लग्न झाल्या मी त्याला विचारलं काय सांगितलंच काय सगळं, अगदी सगळं सांगून टाकलं. हा श्वेता असता. तो बोलला मला, शिवजाला विचार, शांड्याला विचार. शिवजा हे गुपित, शिवजा तर असा मेन आहे, मेन कॅरेक्टर. शिवजा गुरु आहे सगळ्यांचा. सगळ्यांची सिक्रेट शिवाजी जवळ असतात. मग शिवजा गुरु आहे सगळ्यांचा. माहित आहे शिवजा. आता ते शिल्पा बिल्पा आम्हाला, आम्ही कुठं बोललोय शिवजाचं कुठं? शिल्पा संध्याची बहीण आहे ती नवा मग बहीण, तिची बहीण ती आमची बहीणच का? शिल्पा आहे व्हय? मग दुसरी मग काही अख्ख्या महाराष्ट्रात एकच शिल्प आहे वय. असं दे, त्या कवितेसारख्या उगाच क्रिएट करू नका. क्रिएट बिरेट काय करायला नाही तू. कवा तर माझ्या पाठीमागं जाऊन शिवाजीला विचार. काय शिल्पा? श्वेता. श्वेता हा, गवसा उगाच काय शिल्पा शिवाजीकडे कॉन्टॅक्ट आहे. बरं बघतो आता चेक. नाही शिवाजीचा पासवर्ड त्याच्या बायकोला माहित नाही आणि तो आम्हाला काय मोबाईल कुणा त्याचा पासवर्ड अजून आम्हाला माहित नाही. असं गार गिर 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 करते ते, काही दाखवत नाही. पण तुला मला खरंच त्यानं बोलला, मला मी बोललोय सगळं स्वतःबद्दल. बरं असू दे, मी आज भेटायला आलोय असं बर छान. बोला. शिवांशला एक दिवशी घेऊन येणार आहे सिरियसली. आणि आऊट झालात की नाही, म्हणजे आऊट म्हणजे 4 नंबरला त्यावेळेस असं झालं. मी खरं सांगते म्हणजे अशी अटॅचमेंट आपण किती म्हणजे असं हे
पण अक्षरशः म्हणजे असं डोळ्यातनं पाणी आलं होतं. म्हणजे हा ना? त्याला म्हणायचं की असं म्हणजे असं वाटत होतं आपलं सिरियसली जाऊ बा मी खरं सांगायला लागलोय माहितीये सिरियसली. असं मी कधी बिग बॉस बघितलेला नाही. मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी पण बघितलं नव्हतं. मी आता परत पुढच्या वर्षी जाऊया म्हणालो अनेकदा. झालं की चालू होतं 10 तारखेपासून. सुट्टी मिळते तेवढंच 2-3 महिने. काम नाही धंदा नाही निवांत. बायकोपासून विश्रांती सगळ्यापासून विश्रांती. हे लाईव्ह आहे. मानसिक त्रास काय नाही चालते मला काय अडचण नाही. कसं मजा झालं येते. खरंच कसं हे एक नंबर. कसं असते सिस्टीम काय रात्री झोपायचं सकाळी उठायचं दोघं तिघांची भांडणं होत्यात ते आपण मिटवत बसायचं त्याच्यावर डिस्कशन दिवसभर चालतंय. दुपारी जेवायचं दुपारी 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 संडासात जाऊन झोपायचं. खरंच झोपत होता होय काय मग ते म्हणजे तिथं त्यांचा टास्क आहे की दिवसभर झोपायचं नाही. आणि तिथं घड्याळ नव्हतं घड्याळ नव्हतं. विषय म्हणजे काय व्हायचा तुम्हाला सांगतो कळतच तुला. नव्हता काय? मला खोकला लागला. हा मग खोकला लागल्यावर मी ते सिरप घेतलं हा आणि डॉक्टर काय सांगितलं होतं की संध्याकाळी आणि दुपारी 2 वेळा ते सिरप अर्धा टोपण घ्या. हा मला काय ते सिरप पिलो की बरं वाटायचं. मी ते दिवसभर प्यायचं. मग ते झोप येत असेल. मग त्याच्यामुळे त्याच्यात झोपेचं औषध अरे ते मला शेवटच्या आठवड्यात लक्षात आलं. रात्री 2 दिवस का 3 दिवस राहिलं तर हा तेव्हा रात्री मध्ये किचनच्या आणि बाथरूमच्या मध्ये सोफा आहे की नाही हा तिथं आम्ही झोपत होतो शेवटला मी. हा. आणि तिथं झोपताना ती बाटली असं गुटूक करून ठेवलं. आम्ही माप बीप घेत नव्हतो असंच. अख्खा घोटच प्यायचो मी आणि ते ठेवलो. मग medicine अंकिता आली हा. मग काय आहे दादा मी म्हणलो खोकल्यावरचं औषध आहे. मी हे आत्ता म्हणलं हा हे किती वेळा घेताय म्हटली. तासाभरात एकदा घेते पण झोपला नाही तर काय होणार म्हटली. तिनं बाटली काढून घेतली. तिनं काढून घेतली बाटली. म्हटलं ते भाई मला ते घसा लय खोक होतोय म्हटलं. एसी मुळे सर्दी आणि खोकला दोन्हीचा प्रॉब्लेम झाला ना. कंटिन्युअस आणि त्याच दिवशी रात्री काय झालं सूरजला खोकला लागला. मग ही काढून घेतलेली मला दे ना हिनं ओतून टाकली. मग मी काय केलो सूरजकडे गेलो. चल म्हटलं आपण मेडिकल रूमला जाऊया चल म्हटलं. त्याला घेऊन गेलो. तिची एक बाटली घेतलो तिथून खोकल्याची ऐकी त्यातला अर्ध पहिला काढून घेतलो आणि अर्धच त्याला दिलो. मला म्हणजे हे लय प्यायचं नसते अर्ध ठेवतो म्हटलं मी शिल्लक. मग मी ते पिलो 2 दिवस सिरप. मजा तिथं कसं म्हणजे तुमची तब्येत वगैरे बिघडली किंवा काय झालं मेडिकल रूम असते. त्यांची माणसं ती मास्क लावत होती पण ती माणसं आत आली की मास्क असायचं त्यांच्या चेहऱ्यावर. आमचे चेहरे सोडून दुसऱ्याचे चेहरे दिसता कामा नयेत आणि आम्हाला इतरांचे चेहरे दिसता कामा नयेत. म्हणजे आम्ही कोणाला इमॅजिन करू नये किंवा आम्हाला त्याच्याबद्दल आता कोणाचा तर चेहरा आम्हाला समोर रिलेट झाला जसं की आता एक कोणतरी लेडी झाले 4-5 आणि त्यातला एखादा चेहरा आम्हाला समोर असं वाटलं की बाबा माझ्या फॅमिलीत किंवा माझ्या जवळच्या याच्यामध्ये असं कोणीतरी आहे मग आम्हाला परत त्रास होणार ना. मग ते मास्क केलं. अंकिताचं म्हणजे तुम्ही बहीण मानताय हे मानताय वेगळं पण मला तिचा प्रचंड राग आलेला 2 का म्हणजे काय ती तुम्हाला ते नाही का वोटिंग करायचं असते त्यावेळी ती आज जाते आणि तुम्हाला वोटिंग बाहेर येऊन सांगते माझा दादा आहे आणि आज जाऊन तुम्हाला नॉमिनेट करते. मला अशी डोकं फिरलेलं मला हा माणूस का तिच्या पाठीमागे तिला सारखा मग आपण बहीण मानले म्हणलं पाठीमागे राहिलं नको. हा मग हे आपलं हे आहे माहितीये की आपण बहीण मानली आणि आपण शेवटपर्यंत साथ सोडायची नाही. पण मला असं 2-3 वेळा तरी मला असं राग आलेला. आता नाही ना. आता लग्न तिचं किती तारखेला आहे तारीख अलाउड नाही आहे सांगायला. ओके म्हणजे सस्पेन्स आहे. सस्पेन्स कुठला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मला लाईव्ह असते. ओव्हर ऍक्टिंग करते का ती ओव्हर ऍक्टिंग करते. मला खरंच माहित होय तिचं लग्न आता फेब्रुवारी मध्येच आहे. माहित आहे पण मला अजून पत्रिका तारीख दिली माहित नाही. असं होतं नाही दिली पत्रिका. ती अख्ख्या नवऱ्याला घेऊन पत्रिका वाटायला गाडी घेऊन फिरायला लागल्या नवीन गाडी घेऊन आणि तुम्हाला बोलवत नाही हे शक्य आहे. लग्नाला बोलवल्या पत्रिका दिली नाही. आता पत्रिकाच कशाला पाहिजे पत्रिका. मला पत्रिका नको. स्वतःहून बोलवले हे निमंत्रण महत्वाचं. मला तिचं काय नाही ग मी तिच्या नवऱ्याकडे चाललोय. पत्रिकापेक्षा आपल्या माणसाने बोलवले ह्याला महत्व आहे. बोलीला म्हणजे तिला तर पाठ का ती कपाट पाहिजे इथलं भावाकडं. आहेरात काय देणार आहे गिफ्ट काय देणार आहे आहेरात 111 रुपयाचं पाकिट आणि खुर्ची घेऊन इथून बसल्या. तुम्ही बोलवलाय म्हणून आलोय. मी आलो नाही. तुम्ही मगाशी समोर बसलेलो तुम्ही बोलवला मला. रील करायचं तिला. मी केव्हा बोलवलो
सीसीटीव्ही मी तिकडे दीदी बरोबर बोलत होते हा हा तुमचा मी कधी बोलवलं तुला दोन मेंबर आहेत तिथं विचारा. मी याला बोलवलं हा, ते तुम्हाला सांगेल मी काय करणार आता. आम्हाला सामील म्हणजे त्याला मांजर साक्ष हा, उंदराला मांजर साक्ष. ही वर्षावधी वगैरे टाळला काय आणखी तर माझी बाजू घेतली की नाही उंदराला मांजराची साक्ष मला तेवढं त्यांच्याकडे शिकून घेतलं. आहे ना कोणीकडे भांग पडलो थांब जरा इकडे आहे का सेटिंग करून नाही, देता सकाळी- आहे. आपण मशीन आणलंय, हेअर स्प्रे पण आणलाय, बॅगेत आहे सगळं, मेकअपचं सामान सेटअप आहे आपल्याकडे. पर्याय काय? नाही नाही मेक ओव्हर करूया आपण. काय नॅचरल सौंदर्य आहे माझ्याकडे त्याला पण enhance करायचं असतं आपण. नाही. नॅचरल ब्युटीला पण एनहान्स करायचं. एनहान्स असू दे नाही तर नॉन हन्स असू दे आमच्याकडे फक्त हन्स आहे स्वतःच हंस आहेत हा का? मीच एक हंस आहे स्वतःच राजहंस आहेत राजहंस राजबिंडा सोसायटी फर्निचरचे राजहंस ओनर येस ओनर सर्वा मालक दी ग्रेट धनंजय पवार काय कापाला वेळ नाही पैसे नाही छान दिसायला खरं आहे का नाही कसलं भारी दिसतं मध्ये काय लग्नाआधी मला अक्कल यायला पाहिजे होती बायको सुंदर आहे खूप सुंदर तुमच्यापेक्षा आहे की? पण दिसायला देखणी एक नंबर एक नंबर त्यामुळे त्यांच्यापेक्षा काही लय अप्सरा मिळाली नसती हा मिळण्यासाठी नाही म्हणालो मी हा, मग लग्ना अगोदर असं स्टाईल बिल मी करायला हवी होती असं म्हटलं मी आता हे वय नव्ह ना माझं स्टाईल करायची स्टाईलला वय लागत नाही हा स्टाईलला वय लागत नाही हम करे सो फॅशन. हा. हम करे सो फॅशन. तू- याचं आशिष ठेवानी मला हम करे सो फॅशन. नाही ते मी सगळं करतो तू फक्त पोटाला 1-2 घास जास्त खायचा जा ते धरून उभार नाही चुकून उडून जाशील नाही जात नाही तेवढी हाय कॅल्शियम आहे. कॅल्शियम न काय होत आहे होतंय सगळं होतं. खात नाहीस तू नॉनव्हेज मटन धरले नाही ती चिकन बिर्याणी धरली नाही हातात पिशवी तुम्हाला घेऊन पिशवी पण म्हणजे धरली नाही तिनं नाहीये. म्हणजे तुम्ही याला पिशवी धरायसाठी घेऊन आलता पिशवी धरायसाठी नाही माझा पिशवी खूप छान उचलता मेकअप करते ती माझा अच्छा खूप ही छान तुमचा makeup मेकअप ही करते. करत्या माझा तरीच चुकला प्रत्येक- ह्यो छान दिसते ना मी मस्त. मेकअप बरोबर झालं नाही ह्यो. ते तुमच्याकडनं तसंच रिस्पॉन्स येणार आम्हाला माहित होतं. हे बघ भाऊजीनी बरोबर झाला नाही म्हणजे समजायचं छान झालं झालाय. हे मी उलट उत्तर काय हा आमच्या राहुलला खूप छान बायको मिळाली म्हणजे डबल छान मिळाली. रील करायचं होतं ते राहिलंच बघा करा चालू की करा, परत करा की काय करा की हे येऊन डायरेक्ट इथं बसले आणि तुम्ही बोलवलं मी आलोय मी स्वतःहून आलो नाही आता उठणार नाही मी घ्या. आता उठतच नाही घ्या. रील झाल्याशिवाय उठणार नाहीत ना मी. करा की मग बघा आता काय करता बघा काय करता तिथनं मला उठवलं मी गप्प शांत बसलेले तिथं छान गुन्हे बाळा करा आता एक तू. रील करा गुन्हेबार बसलेले मी. मी म्हटलं तू काय शाळेबाहेर शिकलं आईबाई शिकवलं नाहीत म्हणे इथं मग आई बा काय करतात म्हणाले काय करतात विचारा घरला जाऊन विचारा की आमच्या आईबाला भेटायला या त्या निमित्तानं घरी येऊन भेटायला ही भाषा नव्हती तुझी ग बसा ही भाषा नव्हती तुझी प्युअर कोल्हापूर. काय म्हणे मी म्हटलं शाळेला काय शिकल्यात काय नाही मोबाईल घेऊन बसल्या काय तर कराल ते मी म्हटलं शाळा शिकल्यात काय नाही हां व्हिडिओ म्हटलं शाळा शिकल्यात का नाही आईबाने शाळा शिकवली नाही म्हणून म्हटलं मग आईबानं काय केलं घरला या आणि विचारा की आईबाला आईबाला पण माहिती आहे की मी असं बोलतोय की मग विचारा त्यांना. मी म्हटलं असं कसं काय बोलतेस मग मी म्हटलं तू पोरगा आहेस काय पोरगी आहेस अशी नाही आहे मी ते तुमच्या समोर आल्यावर त्याची भाषा बाहेर आली माझी. भाऊजींना तू हे करायला दे. मी काही बोलत नाही मी नाही पण मला काय म्हणायचं आहे एखाद्या मुलीनं धाडशी कॉन्फिडंट असावं पण ते पोरगं दिसावं असं नसावं हा उद्या म्हणतो लोक रस्त्यावर जाताना काय म्हणणार अरे रे रे आमच्या गल्लीतला बापही चाललाय आता सुट्टी देत नाही माहिती बघा की, मी उद्या मस्त छाडी छान मस्त नेसून येते मग अरे उद्या तुझं आता वय किती आहे नाही नसते नाही मुलींना वय नाही विचारायचं विचारायचं नसतं. नसते पण अंदाज आता एक वय 20च्या दरम्यान 20च्या दरम्यान नको विचारूच नको बस की 20 असेल की हा 20 वर्षात तिला अक्कल नसेल हे. साडी घालावं तिला साडी घाला आवडत नाही पुरुषांना साडी घाला आवडत्या नाही हे काय दिसत असतं हा जा तिकडं तू इकडे कॉन्सन्ट्रेट कर तुमचं तुम्ही जाऊ तिकडं हा अरे फोटो घ्या त्यांचा असं तोंड झाकण्यासारखं आपण वागायचं नाही असं तोंड का लपवल्यास
मेकअपचं प्रमोशन करायचं मग तू मेकअप करतेस म्हणजे आता हे तू मेकअप केल्यास ये का इकडं नॉर्मल आहे तर ही सकाळी कवा केलाय आम्ही 6 वाजता केला आता ते. तर तुम्हाला जर मेकअप वगैरे करायचा तर तुम्हाला मेकअप वगैरे करायचा असला तर हिचं ब्युटी पार्लर म्हणजे ही मेकअप आर्टिस्ट आहे शिवानी नाकावर हिचं आयडिया आहे शिवानी मेकओव्हर हिची आयडिया आहे आणि तुम्ही बघू शकता नॉर्मल आहे माझा मेकअप बहिणीचा रिप्लाय आलेला आहे त्यांनी रिस्पॉन्स दिला म्हणजे कळलं मला मेकअप करून पण नॅचरल दिसणं हे महत्वाचं आहे आणि ती खरंच खूप छान मेकअप करते दीदीने रिस्पॉन्स दिला म्हणजे बस झालं मला घ्या तर आज आपल्याला भेटायला एक शिवानी मेकओव्हर आर्टिस्ट जी मेकअप आर्टिस्ट आहे ही आपल्याला भेटायला आल्या आणि डेमोसाठी हिला मेकअप केला आहे म्हणजे हिच्या हसण्यावर जाऊ नका तर मेकअपकडे बघा तो एक नॅचरल मेकअप आहे आणि काय म्हणतात त्याला कलर टोन म्हणजे आपला कलरचा टोन आपण मेकअपमध्ये यूज करतो नाही आपल्या स्किनचा कलर आपल्या मेकअपला येतो असा मेकअप हिनं केलेला आहे आणि ह्याच्या पाठीमागं खूप क्रिएटिव्हिटी असते तर ह्या क्रिएटिव्हिटीचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आमच्या ह्या आमच्या या काय नाव तुझं बुरशी कशाला आल्या अच्छा आडनाव ओके शिवानी बुरसे हिचं नाव आहे तर हिला तुम्ही भेटू शकता कुठे भेटायचं तुला अशोकनगरमध्ये अगं इंस्टाग्रामवर आयडी अशोक नगरमध्ये काय इथं काय लग्नाला स्थळ आले तुला कुठे भेटायचं म्हणजे इंस्टाग्रामवर मेसेज करा शिवानी मेकओव्हर शिवानी मेकओव्हर आयडिया हिची तिथं जाऊन हिला भेटा म्हणजे इंस्टाग्राममधनं असं मेसेज टाकायचा मग ही भेटता ह्याला म्हणायचं भेटणं कुठे भेटायचं अशोक नगरमध्ये आहे आम्हाला घरी येऊन भेटायला येतात पार्लर मध्ये म्हणून म्हणलं तिथं भेटायला या काय प्रमोशन करा रे देवा एका पुरुषानं महिलांच्या मेकअपचं काम हाती घेतलंय